आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर. सर, 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहे, ज्यांनी ओबीसीची आरक्षण मर्यादा जी आहे ती एकूणच ओलांडलेली आहे 50% पेक्षा जास्त. बघा, हा विषय जो आहे हा अनेक दिवसापासून चिघळलेला विषय आहे. कारण म्हणजे राज्य सरकारने यावर एक ठोस भूमिका घेऊन हा विषय निकाली काढायला पाहिजे. मागच्या वेळेस जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की बा आधी 1900 म्हणजे 2001च्या पूर्वी जो निर्णय होता, नियम होता, त्याप्रमाणे निवडणुका घेण्यात याव्या 21च्या पूर्वी, आणि म्हणून निवडणुका घेण्याचं सरकारने जाहीर केलं. परंतु पुन्हा कुणीतरी सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि ज्या ज्या ठिकाणी 50%च्या वर मर्यादा जाते आहे ओबीसीच्या आरक्षणामुळे, त्या ठिकाणच्या निवडणुका सरकारने स्थगित केल्या. महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तिथेही धोका आहे, कारण काही ठिकाणी तिथेसुद्धा 50%च्या वर रिझर्वेशन गेलेलं आहे. जिल्हा परिषद राहिल्या होत्या, म्हणून सरकारने ज्या ठिकाणी 50%च्या आतमध्ये रिझर्वेशन आहे तिथे निवडणुका घेतल्या, परंतु जिथे 50%च्या वर रिझर्वेशन अशा 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका थांबलेल्या. काल जी सुनावणी झाली तेव्हा सरकारने त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून आम्हाला ह्या निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात यावी, जी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली. कारण मूळतः इथे हा प्रश्न आहे की ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% आरक्षण मिळू द्यायचं की नाही, याबाबत सरकारचं मत काय. आम्ही वारंवार सांगितलं आहे की राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, आणि म्हणून दोन्ही ठिकाणी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रामध्येही अधिवेशन सुरू आहे, केंद्रामध्येही अधिवेशन सुरू आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला एक विनंती करून संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243D6 मध्ये एक छोटंसं अमेंडमेंट करून या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% आरक्षण राहील अशा प्रकारे जर घटनादुरुस्ती केली तर हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो. अन्यथा जर सरकारला हा प्रश्न चिघळत ठेवायचा असेल तर मला वाटते आणखी या 20 जिल्हा परिषद निवडणुका पुढचे 5 वर्ष होणार नाही. कारण प्रत्येक वेळेस जे लोक सर्वोच्च न्यायालयात जातात ते कुठला तरी एक नवीन मुद्दा चर्चेला आणत असतात, आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय पुन्हा कन्फ्यूज होते आणि ते इलेक्शन तसंच्या तसं स्थगित राहते. मूळ जे संविधानानं अलाउ केलेलं आहे 50%ची मर्यादा आरक्षणाची, ती मर्यादा ओलांडल्यामुळे होते. तुम्ही म्हणताय की असंच राहिलं तर 5 वर्ष निवडणुकाच होणार नाही. नाही, हे बघा, संविधानाने नाही केलेला आहे. हा 1993चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ओबीसीला आरक्षण लोकसभा आणि राज्यसभेमध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मग ओबीसीला आरक्षण देण्याची मंजुरी दिली. परंतु त्यांनी त्या ठिकाणी 2 अटी घातल्या होत्या की एका विशिष्ट मर्यादेच्या आतमध्ये ज्या ओबीसीचं उत्पन्न आहे त्यांनाच त्याचा फायदा मिळेल, आणि एकूण आरक्षण हे 50%च्या वर जाता कामा नये. ही सर्वोच्च न्यायालयाची आहे, आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घातलेली मर्यादा जर रद्द, आणि तेही तेव्हाचं सर्वोच्च न्यायालयाचं आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीकरता 50%ची मर्यादा होती. राजकीय आरक्षणामध्ये 50%ची मर्यादा नव्हती, कारण राजकीय आरक्षण हे या 93च्या निकालाच्या नंतर 94मध्ये लागू झालेलं आहे. आणि परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ते मान्य केलेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये बदल फक्त घटनेमध्ये दुरुस्ती करूनच होऊ शकतो. ती घटना दुरुस्ती आता जे मुंबई आणि दिल्लीला अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने करावी आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून द्यावा. दुसरा माझा प्रश्न की ओबीसींना सरकारनं दिलेले आश्वासनं पाळले नाही म्हणून विश्वासघाताचा आरोप तुम्ही केला, काय सांगा. नाही, खरं म्हणजे कसं आहे की आपण सर्व त्यावेळेस विटनेस होते की 1 महिन्याच्या आत आम्ही या ओबीसी समाजाच्या 12 मागण्या मान्य करू अशा प्रकारचं आश्वासन या राज्याचे माननीय मंत्री अतुलजी सावे यांनी परिणय फुके साहेबांच्या उपस्थितीमध्ये दिलं होतं. त्यानंतर आमची मुंबईला सुद्धा चर्चा सर्व सचिवांसोबत झालेली होती. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. आतापर्यंत शासन निर्णय निघायला पाहिजे होते, परंतु ते निघालेले नाही, आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक खतखत निर्माण झालेली आहे की सरकार दिलेला शब्द पाळत
नाही. म्हणजे संविधान चौकात जे आंदोलन सुरू होतं ते मागे घेण्यासाठी जे आश्वासन दिलं होतं 12 मागण्यांचं ते अजूनही पूर्तता झाली नाही. नाही झाली, एकाही याची पूर्तता झालेली नाही. त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा होता की व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुलांना ज्याप्रमाणे मुलींना 100% शिष्यवृत्ती सरकारने लागू केली त्याप्रमाणे मुलांनासुद्धा 100% शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. महायुतीला 1000 कोटीचा निधी देण्यात यावा. महायुतीमध्ये ज्या PhD संशोधकांना नोंदणीच्या तारखेपासून स्कॉलरशिप देण्याचं वचन आणि GR शासनाने काढला आहे त्याचा निधीसुद्धा अजून मिळालेला नाही. हॉस्टेलला पुरेशा सुविधा या ठिकाणी नाही आहे. अशा प्रकारच्या 12 मागण्या सरकारने आमच्या मान्य केल्या होत्या, परंतु त्याची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही. आतापर्यंत विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या, आचारसंहिता होत्या म्हणून नाही, पण आता सरकारने सर्व निवडणुका संपल्या, कुठेही आचारसंहिता नाही, आमच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.